नमस्कार सर्वांना. आपल्या आजच्या अजून एका व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून वेलकम. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, हाताला फ्रॅक्चर झालेले, त्याच्यामुळे काय मला तेवढं शूट वगैरे करायला जमत नाही, रुटीन वगैरे. तर एक गोष्ट माझ्या चांगली लक्षात आली ह्या 4 दिवसात. आज 4 दिवस होऊन गेले, आज 5वा दिवस आहे आणि आज मी हे सगळं पूर्ण काढलं होतं, कैचीने कट करून काढलं. हात धुवून घेतला स्वच्छ, कारण आतमध्ये एकदम चिकट चिकट कसा तरी झाला होता 4 दिवसात, त्याच्यामुळं क्लीन करून घेतला. त्याच्यामुळं तर सोडला होता, तर मी दुपारपर्यंत ओपनच ठेवला होता. तर एक गोष्ट माझ्या चांगली लक्षात आली की 10 दिवसासाठी हात बांधला होता. तर डॉक्टरांनी 10 दिवस सांगितलं होतं. डॉक्टर म्हणे 10 दिवस बांधूनच ठेवूया, 10 दिवसानंतर परत काढू, परत बघू, आणि जर मला वाटलं तर मी अजून परत 5 दिवसासाठी बांधून ठेवणार, असा बोलला होता. म्हणजे त्यांचं असं की 10 दिवसात जर नाही कव्हर झाला तर अजून 5 दिवस बांधावा लागेल. पण फक्त 4 दिवसात माझा हात बरा झाला. आणि ह्याचं कारण म्हणजे मला समजलं की एक गोष्ट लक्षात आली की नाही, आपण आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेतो, तर ते कुठंतरी कामाला आलं, ते फायद्याचं आहे. आणि घरातल्या मेन बाईच्या म्हणजे तिच्यावरती, मेन स्त्रीवरतीच घरातले सगळे डिपेंड असतात. घर, मुलं, मोठे घरातले पुरुष मंडळी किंवा सगळेच, घरची सून जी असते किंवा घरची जी बाई असते मेन, तिच्यावरती सगळं घरदार अवलंबून असतं. मुलंच नाही तर मोठ्यांना सुद्धा आणि घरातलं सुद्धा सगळं जिम्मेदारी तिच्यावरच असते करण्याची. तर आपण चांगलं राहिलो तर आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकतो. त्याच्यामुळं ना सगळ्या बायकांना माझं एक सांगणं आहे की बाई, स्वतः आधी खात पीत जा. असं ते म्हणतात ना की आधी नवऱ्याला खाऊ घाला, आधी मुलांना खाऊ घाला आणि नंतर आपण खा, म्हणजे घरच्या लक्ष्मीने किंवा सुनेने सगळ्यांच्या शेवटून खायचं. माझं तर असं म्हणणं आहे की हे साप चुकीचं आहे. तुम्ही स्वतः आधी खा प्या, टाइम टू टाइम व्यवस्थित चांगलं चुंगलं, आणि नंतर सगळ्यांना करून खाऊ घाला. कारण सगळं घर सांभाळण्यासाठी, सगळ्यांची काळजी घेण्यासाठी, सगळ्यांना चांगले चांगले हेल्दी खाऊ घालण्यासाठी अगोदर स्वतः नीट असायला हवं, हेल्दी असायला हवं, तेव्हा सगळ्यांची काळजी आपण पण घेऊ शकणार असतो. आणि फक्त करता पुरुष करत राहतो म्हणूनच घर चालतं अशातला भाग नाहीये. तो जरी आणून देणार असला तरी पूर्ण गोष्टी सगळ्या मॅनेज करणं, सगळं सगळं म्हणजे घराला घर पण तेव्हाच असतं जिथे एक बाई असते. आणि ज्या घरातली बाई नसते ना, त्या माणसालाही, पुरुषालाही समाजात किंमत नसते, आणि त्या घरालाही समाजात म्हणजे किंमतच नसते. त्या घरात घर पण म्हणजे नसतंच. म्हणजे एवढं आपल्यामुळे एक म्हणजे आपले एवढं महत्व आहे. स्वतःला कमी समजू नये. हाऊस वाईफ जरी असलेल्या बायका असतील ना, गृहिणी जरी असतील, तरी त्यांनी कधीही स्वतःला कमी समजू नये. प्लस दुसऱ्या सुद्धा हाऊसवाईफला कमी समजू नये. कारण एक गोष्ट चांगली लक्षात आली की दीदी सकाळी फक्त थेपले बनवून गेल्या टिफिनसाठी. थेपले बनवून गेले आणि त्यांच्यापुरता चहा पण, ते थेपल्याचं पण मीच तिंबून दिलं त्यांना. म्हटलं नको, त्यांच्याकडून त्यांना एवढी सवय नाहीये स्वयंपाक वगैरे, तर पातळ झालं पीठ तर चांगलं येणार नाही म्हणून. तर ते पण तिंबून मी दिले. दीदीने फक्त थेपले लाटले आणि त्यांचं त्यांचं खाल्लं पिल्लं, टिफिन भरले आणि ते लोक सगळे निघून गेले. त्याच्यानंतर आता 1:30 वाजलेली, 1 वाजेपर्यंत एका हाताने मी पूर्ण घरातलं काम केलं. किचन ओट्यावर ग्लास ठेवायला जागा नव्हती. पूर्ण एका हाताने किचन ओटा आवरला, पुसून घेतला, यांची थोडीशी मदत घेतली, कपडे मशीनमध्ये लावले, पूर्ण एका हाताने घर झाडलं, एका हाताने त्यांनी बकेट पाणी पुढे नेऊन ठेवलं, पुढचा ओटा धुतला. म्हणजे एवढं जरी आपल्याला लागलेलं असलं, हातपाय आदू असला, तरी पण आपलं काम काही राहत नाही. कारण आपल्याला एकदम स्वच्छ व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तू अशी सवय लागलेली असते, पहिल्यापासून काम केलेलं असतं म्हणून. तर माझ्या गेटच्या बाहेरचं अंगण सुद्धा रोजच्या रोज, म्हणजे असं आहे तरी घराकडे अजिबात दुर्लक्ष नाही. गेटच्या बाहेरचं सुद्धा अंगण झाडून, पाणी टाकून, धुवून पुसून सगळं, टॉयलेट बाथरूम सहित एकदम चकाचक सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे मी जरी हा एक हात आदू असला ना, तरी ह्या हाताने मी तेवढं काम डाव्या हाताने पण करू शकते आणि करतेय मी. 1 वाजेपर्यंत मला सगळं काम गेलं, बाकीचं कपडे भांडे. आणि समोरच्या मैत्रिणीला बोलवून घेतलं, दुपारसाठीची खिचडी तिच्याकडून बनवून घेतली. हे सगळं व्हिडिओ शूट करत करत हे सगळं चालू आहे माझं, शूटिंग एडिटिंग ते पण चालू आहे. आणि बघा मग, तर आपण म्हणजे आता मला हे सांगायचं होतं तुम्हाला मेन तर, की आपण चांगलं खातं पितो, काळजी घेतो ना, तर त्याचा खरंच कुठंतरी फायदा होतो. म्हणजे डॉक्टरांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर हात रिकवर होईल. मी आज हात सोडला, माझं माझं केस धुवून घेतले, आंघोळ केली हलक्या हलक्या हाताने, म्हणजे घाबरत घाबरत केलं जरा, पण अजिबात हात दुखला नाही, काही नाही. डॉक्टरांनी पेन किलर दिली. पहिल्या दिवशी पेन किलर खाल्ली मी, बिलकुल पेन किलर खाल्ली नाही. एकही पेन किलर मी नंतर खाल्ली नाही. 10 पेन किलर मधून फक्त एक पेन किलर खाल्ली. आणि कॅल्शियमची जी टॅबलेट दिली ती कॅल्शियमची खाते रोज एक, दुसरं काहीच नाही. पण हे सगळं एकदम खाल्ल्यानंतर आता हे लागल्याच्या पुढून तूप दूध दही खाऊन काही फायदा नाही. अगोदरपासून आपण खातो तर ते आता आपल्याला काम येतं. ते म्हणतात ना, हळद लावली की पिवळं होत नसतं माणूस. आधीपासून खाणं पिणं चांगलं ठेवावं लागतं, तेव्हा जाऊन तो म्हणजे ते हेल्दी राहतं, माणूस चांगलं राहतं, अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळं चांगलं खा प्या आणि एकदम तंदुरुस्त राहा.
तर माझं सांगण्याचं तात्पर्य असं की मी ना आधीपासून खाण्यापिण्यात बाबा काही का असताना मी वजन पण मेंटेन करते आणि चांगलं चांगलं खाण्याकडे माझा नेहमी म्हणजे फोकस असतो. तर तूप रोज 2 चमचे तूप पोटात गेलंच पाहिजे, हा माझा नियम आहे. मी दूध माझं एवढं संपत नाही, पण तूप माझं घरचं होतं म्हणून मी रोज 1.5 लिटर दूध घेते. भले माझं 1 लिटर फ्रीजमध्ये शिल्लक राहावं, पण तूप घरचं निघतं म्हणून मी दूध घेते. आणि घरचं तूप असून प्लस गावाला गेले की आईकडून 1 लिटर तूप घेऊन येते, घरचं असतं तर. आणि आता यावेळेस मेथीचे लाडू 2 वेळा केले. आता बघा लाडू पण मेथीचे, थंडी अजून आहे तर म्हटलं नाही थंडी आहे तर अजून एकदा लाडू बनवावे. परत मेथीचे लाडू बनवले. लाडूमध्ये पण जास्त करून मी डिंक, खारीक या गोष्टींना जास्त प्रमाणात टाकते. आता काजू बदाम ड्रायफ्रूट आपले खाण्यात येतात, असे नाही तसे कसे पण खाण्यात येतात. घरात राहिले तर 4-4 आपण तोंडात पण टाकतो. पण डिंक आणि खारीक ह्या गोष्टी आपल्या पोटात जात नाही, तर जास्त प्रमाणात मी डिंक खारीक टाकून घेत असते मेथीच्या लाडूंमध्ये. त्याचप्रमाणे तुपात बनवते. तूप पण डेलीचं 1-2 चमचे कशात ना कशात कमीत कमी 1 चमचा तरी पोटात जावं याच्याकडे माझं लक्ष असतं. दूध, दही, आणि दूध तेवढं कमी आवडतं, तर जेव्हा दूध खाण्यापिण्यात कमी येतं ना तेव्हा मी दही लावते रोजचं घरी. आणि ताक बनवून रोज दुपारी 1 वाटी 2 वाटी ग्लासभर का होईना पण ताक पिते. जे माझी व्लॉग डेली बघतात त्यांना माहिती असेल माझ्या दुपारच्या जेवणात ताक असतंच असतं. तर मला असं वाटलं की नाही बाबा आपली बॉडी चांगली आहे, म्हणजे लवकर रिकवर होतीये, रिकवर लवकर झाले. आणि 10 दिवसात तर काय होईल मला वाटतच नाहीये. पूर्ण हालचाल करून एवढं म्हणजे काहीच अजिबात मला फील झालं नाही की मला इथं काहीतरी झालं होतं म्हणजे लागलं होतं वगैरे असं. तर असं सांगायचंय मला आज की खा प्या बिंदास तर राहा. शरीर चांगलं तर सगळं चांगले, आपण चांगले तर सगळी दुनिया चांगली, आपला जीव चांगला तर सगळं चांगले. आजारी पडलेलं 4 दिवसाचं माणूस त्या बेडला सुद्धा भारी होतं. मग घरच्या लोकांना तर तुम्ही विचारूच नका कशी अवस्था असते ते. म्हणून काम करा, खा प्या, आराम करा आणि एकदम हेल्दी राहा सगळेजण. मी जशी हेल्दी आहे तशी तुम्ही पण हेल्दी राहा. चुकून हुकून अशी वेळ जरी आली तरी सुद्धा त्या गोष्टीला आपण सामना करू शकू, एवढी आपल्या शरीरात ताकद असायला हवी. त्याच्यासाठी बाहेरचं भुयरचं ब्रेड, टोस्ट, पाव आणि ते पिझ्झा, बर्गर, आमकं तमकं फलानं खाण्यापेक्षा घरी बनवा, घरचं खा मस्त आणि छान तब्येत ठेवा अशी एकदम भारी. तर आजच्या व्लॉगमध्ये म्हटलं चला ही गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केलीच पाहिजे की आपण स्वतःची काळजी घेणं किती महत्वाचं राहतं. आणि त्याच्यासाठी बायकांनी नेहमी सगळ्याच्या आधी स्वतः खाऊन घ्या, माझं तरी एक सांगणंच आहे आता. आणि मी नाही बाबा, मी तर खाऊनच घेते, विषयच नाही. आपलं आपलं नवरा नाही, लेकरं नाही, काय नाही, भूक लागली की खाऊन घ्यायचं पटकन, नंतर सगळ्याला खाऊ घालायचं, अशी गोष्ट आहे. कारण ह्या गोष्टी आपल्याला अशा कामात येतात. कारण आपल्याला पण, माझे पण 2 मुलं झालेली आहेत, दोन्ही वेळेस 2 ऑपरेशनच झालेली आहेत. तर म्हणजे खूप ऑपरेशन तर माझं डोळ्यांचं झालं, टॉन्सिलचं झालं, 2 वेळा माझं हे मुलांच्या वेळेस 2 वेळा ऑपरेशन झालं, 4 ऑपरेशन झाले, खूप काही होऊन गेलं. आजार आजार झाले खूप वेळा, म्हणजे ऍडमिट पण 1-2 वेळा, 2-3 वेळा राहिले. असं सगळं असताना सुद्धा मी हट्टी कट्टी आहे. तुम्ही सुद्धा हट्टे कट्टा राहा. आणि या व्लॉगवरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.